प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा जय शिवराय मित्रांनो मी आज किल्ले भिवगडावरती शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कर्जत आणि भिवगड अखंड संवर्धन सेवा समिती गौरकामत यांच्या संयुक्त विद्यमानाने मित्रांनो आज 351वा राज्याभिषेक सोहळा जो आहे हा सोहळा आम्ही किल्ले भिवगडावरती साजरा करणार आहोत। तर मित्रांनो महत्त्वाचा ह्या ठिकाणचा उद्देश आज आहे की मित्रांनो तिथीप्रमाणे आज हा राज्याभिषेक आहे। किल्ले भिवगडावरती अगदी फार मोठ्या उत्साहामध्ये हा स्वराज्याचा राज्याभिषेक जरी साजरा होत असेल तर मित्रांनो ह्यावेळेची आम्ही संकल्पना अशी केली होती की महाराष्ट्रातल्या हा 351वा जर राज्याभिषेक सोहळा असेल तरी महाराष्ट्रातल्या 350 किल्ल्यांवरती हा राज्याभिषेक सोहळा साजरा व्हावा। ह्याच उद्देशाने कर्जत महोत्सव समिती जी आहे चित्ते सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा महोत्सव कर्जतमध्ये साजरा करतो आहे। कर्जत तालुक्यामध्ये एकूण 8 गडकोट आहेत, म्हणजे 8 आपले गडकिल्ले आहेत। त्या गडकिल्ल्यांवरती आम्ही हा महोत्सव साजरा करतो आहे। तर प्रत्येक किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नेऊन तिचा विधिवत पूजा केली जाणार आहे, तिथे दुग्ध अभिषेक केला जाणार आहे। तर अशा स्वरूपाचं एक स्वरूप आहे आणि आज नंतर गावातील जे स्मारक आहे तिथे पूजन होणार आहे आणि त्याच्यानंतर आमची प्राथमिक शाळा जी आहे या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा अशा विद्यार्थ्यांच्या बरोबरसुद्धा हा 351वा राज्याभिषेक सोहळा जो आहे हा आपण साजरा करणार आहोत। तर एक्झॅक्ट माझ्या मागे आपण बघता आम्ही भिवगडाच्या पायऱ्या आहेत तिथे महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत। तर ह्यासाठीच मित्रांनो आता आम्ही किल्ले भिवगडावरती आलेलो आहोत। आजचा मित्रांचा ब्लॉग आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचं 351 वर्ष आहे आणि त्याचाच हा ब्लॉग आपण किल्ले भिवगडावरून शूट करतो आहे। तर आता आपण वरती जातो आहे आणि जिथे पूजन करणार आहोत तिथे पूर्ण साफसफाई करून तिथे पूर्ण तयारी करतो आहे। चला आपण आता तिकडे जाऊया। शिवात्मानकं श्रीरुद्ररूपं ध्यायेत् शुद्धस्फटिकसङ्काशं त्रिनेत्रं पञ्चवक्त्रकं गङ्गाधरं दशभुजं सर्वाभरणभूषितं नीलग्रीवं शशाङ्काङ्कं नागयज्ञोपवेदिनं व्याघ्रजन्मोत्तरीयं च वरेण्यमभयप्रदम् कमण्डलवक्षसोत्तानाधारिणं शूलपाणिनं ज्वलन्तं पिङ्गलजटाशिखामध्योतधारिणं वृषस्कन्धसमालोढं उमादेहार्थधारिणम् अमृतेनात्मदं शान्तं दिव्यभोगसमन्वितं दिग्देवतासमायुक्तं सुरासुरनमस्कृतं नित्यं च शाश्वतं शुद्धं ध्रुवमक्षरमव्ययम् सर्वव्यापिनमीशानं रुद्रं मे विश्वरूपिणम् एवं ध्यात्वा द्विजस्सम्यक् ततो यतनमालभेत् अथातो रुद्रस्नानार्चनाभिषेकविधिं व्याख्यास्यामः आदितयेव तीर्थे स्नात्वा उदेत्य शुचिः अजतो ब्रह्मचारी शुक्रपादादेवाभिमुखस्थित्वा आत्मनि देवता स्थापयेत् प्रजनने ब्रह्मातिष्ठतु पादयोर्विष्णुस्तिष्ठतु हस्तयोर्हरस्तिष्ठतु
वायुस्तिष्ठतु जठरे अग्निस्तिष्ठतु हृदये शिवस्तिष्ठतु कण्ठे वसवस्तिष्ठन्तु वक्त्रे सरस्वती तिष्ठतु आदिकयो वायुस्तिष्ठतु नयनयो चन्द्रादित्यो तिष्ठेताम् वर्णयो रश्मिनो तिष्ठेताम् ललाटे रुद्रास्तिष्ठन्तु मूर्ध्नादित्यास्तिष्ठन्तु शिरसि महादेवस्तिष्ठतु शिखायाम् वामदेवस्तिष्ठतु पृष्ठे पिनाकी तिष्ठतु पुरतः शूली तिष्ठतु पार्श्वयो शिवाशङ्करो तिष्ठेताम् सर्वतो वायुस्तिष्ठतु ततो बहिः सर्वतोऽग्निज्वालामाला परिवृतस्तिष्ठतु सर्वे शृङ्गेषु सर्वा देवता यथा स्थानम् तिष्ठन्तु मागुम् रक्षन्तु ॐ अग्निर्मे वातिश्रितः वा हृदये हृदयम् मयि अहममृते अमृतम् ब्रह्मणि वायुर्मे प्राणे श्रितः प्राणो हृदये हृदयम् मयि अहममृते अमृतम् ब्रह्मणि सूर्यो मे चक्षुषि श्रितः चक्षुर्हृदये हृदयम् मयि अहममृते अमृतम् ब्रह्मणि चन्द्रमा मे मनसि श्रितः मनो हृदयेर्मे वायुश्रितः अहममृते हृदये हृदयम् मयि अहममृते अमृतम् ब्रह्मणि वायुर्मे प्राणे श्रितः प्राणो हृदये हृदयम् मयि अहममृते अमृतम् ब्रह्मणि सूर्यो मे चक्षुषि श्रितः चक्षुर्हृदये हृदयम् मयि अहममृते अमृतम् ब्रह्मणि चन्द्रमा मे मनसि श्रितः मनो हृदये आरती शिवराया महाराजा वीर शौर्या सिंहासनी छत्रपती दिली स्वराज्याची छाया आरती शिवराया पुण्यशील माता पिता कुलस्वामिनी पावली
कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। जय श्री राम। जय जय श्रीराम। जय श्री राम। जय जय श्रीराम। हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवराय। मित्रांनो, गडावर राज्याभिषेक सोहळा साजरा करून आम्ही आता गड उतार होतोय। खऱ्या अर्थाने किल्ले भिवगडावरती आज राज्याभिषेक सोहळा साजरा करताना जो अद्वितीय आनंद मित्रांनो मिळाला, खूप सुंदर होतं। निसर्गाचीही चांगली साथ मिळाली, कारण सकाळी जेव्हा निघाला तेव्हा पाऊस चालू होता, आताही पुन्हा पाऊस येण्यासारखं होतं आहे, म्हणजे वाटतं आता पाऊस येईल असं। सो आम्ही म्हणून लवकर निघतोय खाली, आणि पुन्हा आपल्या माध्यमिक शाळेमध्ये प्रोग्राम आहे 11 वाजता। त्यानंतर संध्याकाळी कपालेश्वर मंदिर तिथे आपले शिवशाहीर गणेश तामाणे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आहे, आणि आपली शिवव्याख्याती सायलीताई भोसले हिचंसुद्धा व्याख्यान आहे, तर आपल्याला तिकडेही जायचं आहे। सो त्याच्यामुळे आता आपण गड उतार होतोय लवकर। तर मित्रांनो, निश्चितच खऱ्या अर्थाने आम्हाला तरी असं वाटतं आहे, ॲक्च्युली मागच्या वर्षी मी, अमोल आणि कल्पेश आम्ही राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावरती गेलो होतो, जो तिथीप्रमाणे आपला साजरा होतो राज्याभिषेक सोहळा रायगडावरती होतो। ह्यावर्षी हा योग आला की किल्ले भिवगडावरतीच आम्ही राज्याभिषेक सोहळा साजरा केला। अगोदर संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की कशा प्रकारचा सोहळा आम्ही इथे गडावरती साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला राज्याभिषेक स्वतःचा करून घेतला, ते शककर्ते झाले, त्यावेळेला खऱ्या अर्थाने या सगळ्याच गडकोटांचाही त्या स्वराज्यासाठी फार मोठा मोलाचा वाटा होता, आणि म्हणूनच हा योग आणि ह्या गोष्टी डोक्यात ठेवूनच यावेळेला जी महोत्सव समिती आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र, एक मिनिट जरा थोडं खाली व्यवस्थित उतरते, ऑल ओव्हर ज्या महाराष्ट्रातले संपूर्ण गडकिल्ले आहेत या संपूर्ण गडकिल्ल्यांवरती म्हणजे ऑलमोस्ट 350 गडकिल्ल्यांवरती आज राज्याभिषेक सोहळा साजरा होतो आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थाने जी संकल्पना आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ल्यांवरती हा स्वराज्याचा राज्याभिषेक म्हणजे राज्याभिषेक सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करायचा, हे संजय गायकवाड यांची संकल्पना होती, आणि ह्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा संपूर्ण उत्सव म्हणा किंवा महोत्सव म्हणा, असा हा स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण किल्ले भिवगडावरती संपन्न केलेला आहे। मी स्वराज्याचा राज्याभिषेक ह्यासाठी म्हणतो की कदाचित काही आपले व्ह्युअर्स म्हणतील किंवा जे आपले व्हिडिओ बघतील ते म्हणतील की स्वराज्याचा राज्याभिषेक म्हणजे ही कुठली संकल्पना। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक जरी करून घेतला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमीच म्हणायचं हे स्वराज्य जे आहे रयतेचं स्वराज्य आहे, आणि म्हणूनच त्या स्वराज्याचा राज्याभिषेक मी असं वारंवार म्हणतो आहे की छत्रपती शिवाजी महाराज जरी शककर्ते झाले, छत्रपती झाले, तरी पण मित्रांनो खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण गडकिल्ल्यांवरती असा राज्याभिषेक सोहळा संपन्न करणं ही गायकवाड साहेबांची संकल्पना आणि किंवा गायकवाड साहेबांच्या मनात ही गोष्ट आली, आणि त्यांच्या संकल्पनेतूनच हा उत्सव त्या ठिकाणी साजरा होतो आहे। तर आता आपण गड उतार होतो आहे, तर चला मित्रांनो, बाकी सगळ्या ज्या पुढचे कार्यक्रम आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत।